ओव्हरऑल मतदान कसं झालं, यानंतर वेगवेगळे जे सर्वे झालेले आहेत, एक्झिट पोल झालेले आहेत, त्याची आकडेवारी थोड्याच वेळात येईल, त्याची निरीक्षणं देखील येतील। या सगळ्या अनुषंगाने आपण चर्चेला सुरुवात करतो आहोत। सध्या आपल्या सोबत 3 पाहुणे आहेत। प्रवीण दरेकर आहेत, राजू वाघमारे आहेत आणि उदय आहेर आहेत। आपापल्या पक्षाची बाजू ते मांडतीलच, मात्र त्याचबरोबर महाराष्ट्रात आत्तापर्यंत जे चित्र दिसलेलं आहे, आज दिवसभरात विशेषतः ज्या प्रकारच्या हिंसक घटना समोर आलेल्या आहेत तिथपासून आपण सुरुवात करायला हवी। प्रवीण दरेकरजी, आपण बघितलं असेल की अनेक ठिकाणी केवळ कुठल्या एका पक्षाविषयी असं बोलता येणार नाही, सर्व पक्षीय आपण म्हणू शकतो अशा प्रकारची राडेबाजी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी बघायला मिळाली। काही ठिकाणी कार्यकर्ते भिडलेले होते, काही ठिकाणी नेत्यांना थेट ग्राउंडवर उतरावं लागलेलं होतं। सायन कोळीवाड्यामध्ये आपण देखील या सगळ्या विरोधात आवाज उतरवण्यासाठी मैदानात उतरल्याचं आम्ही बघितलं। आपली आणि प्रसाद लाड यांची व्हिडिओ क्लिप सुद्धा सगळीकडे सध्या व्हायरल होते आहे। तर महाराष्ट्रामध्ये असा प्रकार यापूर्वी होत नव्हता किंवा होत असता तरी इतक्या प्रमाणात असे प्रकार होत नव्हते। या विधानसभेमध्ये मात्र हे प्रकर्षाने दिसून आलेलं आहे। पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवला तरी सुद्धा तुम्हाला काय वाटतं की असं का घडतंय? पक्ष वाढल्यामुळे असं घडतंय, नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा वाढलेल्या आहेत, पैसा निवडणुकीत जास्त आलेला आहे, की एक प्रकारची इनसिक्युरिटी आलेली आहे स्पर्धा वाढल्यामुळे? काय कारण तुम्हाला दिसतात? नाही, मला वाटतं की राडा होण्यामागचं कारण महत्त्वाचं आहे। अशा प्रकारचे आपण वेगवेगळी जी कारणं सांगताय त्यापेक्षा तिथल्या वस्तुस्थितीला धरून तिथे नेमकं काय झालं हे काही जनरल धोरणात्मक अशी गोष्ट नाही की राडे झाले, राडे करायचे होते। तर मला वाटतं आता पक्षही आमच्याबरोबर महायुतीत 3 पक्ष आहेत, महाविकास आघाडीत 3 पक्ष आहेत, इतर छोटे मोठे 2-3 पक्ष, अपक्ष, त्याच्यामुळे संख्या मोठ्या प्रमाणावर आहे हे खरं आहे। परंतु आता जिथे जिथे अशा प्रकारच्या गोष्टी झाल्या त्या एकतर काही ठिकाणी जाणीवपूर्वक केल्या गेल्या, काही ठिकाणी त्या ठिकाणी वादविवाद निर्माण झाला, मतदानावरून झाला। आता उदाहरणार्थ आपण ज्याचा उल्लेख केलात की सायनला जो प्रकार झाला तो त्या ठिकाणी जेव्हा पोलीस प्रशासन किंवा निवडणूक यंत्रणा समान न्याय सगळ्यांना देते त्यावेळेला वादाचा विषय येत नाही। परंतु त्या ठिकाणी मग काही 19-20 झालं तर त्या ठिकाणी मग वाद होतात। आता सायनचा प्रकार असा झाला की तिथे उभाटाचे नगरसेवक कांबळे होते, ते 43 कार्यकर्त्यांचा आत गेले होते आणि त्यावेळेला आम्ही आल्यावर तिथला एक अधिकारी आम्हाला थांबवतो, काहीच अडचण नाही, त्यांनी थांबवणं त्याचं काम आहे। आयोगाचे किंवा जे काही निवडणुकीचे नियम आहेत ते पाळलेच पाहिजेत। परंतु आम्ही तिथे वादविवाद होत असताना अधिकारी उर्मटपणे बोलतात। मी त्यांना सांगितलं, बाबा तुमचं काम आहे लॉ अँड ऑर्डर शांतपणे हाताळायचं असतं, तुम्ही शांततेत घ्या, परंतु नाही तुमच्यावर गुन्हा दाखल करतो, अमकं करतो, तमकं करतो। आमच्यासारखे ग्राउंडवरचे लढणारे कार्यकर्ते असे काय गुन्हे घेऊनच इथपर्यंत आलोय। आणि मग त्यांनी आमच्या समोरच ती लोक बाहेर आल्यावर आम्ही मग पोलीस स्टेशनला गेलो आणि जो काय झाला प्रकार, तक्रार दाखल वगैरे केली। त्याच्यामुळे तिथल्या परिस्थितीवर होतात। आता अनिल देशमुखांचा प्रकार राड्याचा जो झाला तो तर मी म्हणतो की पर्पजली घडवून आणलेला, तेव्हा मग बोलतात असं कोण स्वतःचं डोकं फोडतं का? मला तुम्ही सांगा की निवडणुकीमध्ये काही क्लुप्त्या त्या ठिकाणी लोक करतात। आता भारतीय जनता पार्टीचा कोणी त्याच्यात इन्व्हेस्टिगेशन झालं आलं नाही, बरं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा स्वभाव किंवा ती संस्कृती नाहीये, मग नेमकं कुणी केलं हे जेव्हा लोकांसमोर त्या ठिकाणी येईल ना तेव्हा राड्याचं कारण त्या ठिकाणी समजेल। त्याच्यामुळे मला वाटतं की वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी तिथल्या परिस्थितीवर काय झालं म्हणून राडे। आता काही ठिकाणी अनावश्यक गुंड प्रवृत्तीची लोक फिरत होती, दुसऱ्या मतदारसंघातली लोक जाऊन तिसऱ्या मतदारसंघात दादागिरी करत होते आणि त्याच्यामुळे मला वाटतं अशा पद्धतीनंच हे राडे किंवा वादविवाद जो झाला। आणि मला वाटतं का प्रत्येक निवडणुकीत कमी जास्त प्रमाणावर ते होत असतं, पण आता पक्ष 3, 3, 6, 3, 9 आणखी 1, 2 असे 10-12 पक्ष झाले, त्याच्यामुळं राड्याला माणसं पण जास्त उपलब्ध झालीत। खरंय। राजू वाघमारेजी, आपण कसं पाहता या सगळीकडे, या सगळ्या प्रकारांकडे? पक्ष वाढलेले आहेत, हा त्यातला एक महत्त्वाचा फॅक्टर आहेच, आणि दुसरीकडे मतदानाची टक्केवारी जर आपण बघितली तर ती सुद्धा त्याच्यामध्ये फार काही ऐतिहासिक घट होतीये किंवा ऐतिहासिक काहीतरी वाढ होतीये असं सुद्धा दिसत नाहीये।
मतदारांचा जो प्रतिसाद आतापर्यंत मिळाला आहे, 5 वाजेपर्यंतची आकडेवारी आपल्यापर्यंत आलेली आहे, 50% आकडा ओलांडलेला आहे, तो साधारण 60-65 पर्यंत जाईल असा अंदाज आहे. ही आकडेवारी कशाचं लक्षण आहे असं आपल्याला वाटतं? नाही, आकडेवारी ज्यावेळी निवडणुकीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढते, हो, म्हणजे ही जर आकडेवारी 75%, 80% अशी म्हणजे खूप जास्त प्रमाणात जिथे आकडेवारी वाढते हो, तिथे बदलाचं लक्षण असतं. आपली जी टक्केवारी आहे ती ज्या पद्धतीने रेग्युलर महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने इलेक्शनची आकडेवारी आहे ती तशीच असल्यामुळे इथे पहिली गोष्ट बदलाचं कुठचंही चिन्ह नाही. लोकांनी ठरवलेलं आहे की आम्हाला महायुतीचंच सरकार पुढची 5 वर्ष पाहिजे, त्याच्यामुळे बदलासाठी कोण बाहेर पडलेलं नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की ज्यावेळी जास्त पक्ष जरी झाले असले तरी माणसांची मानसिकता त्या पक्षामध्ये गेलेल्यांची सगळ्यांची बदललेली दिसत नाही. त्याच्यामुळे निवडणुकीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन महाराष्ट्राचा एक सर्वसाधारण 55 ते 60% जातो, पूर्वीच्या आपण निवडणुका बघितल्या, तर मला असं वाटतं की तोच एक त्यांनी पायंडा तसा ठेवलेला दिसतोय. आणि त्याचं मेन कारण मी तुम्हाला सांगितलं की त्यांना चेंज नको आहे. आणि लोकांचा आता ह्या वाघमारेजी, तुम्ही हा जो चेंज नको आहे जो म्हणताय त्याच्यामध्ये 2 फॅक्टर आहेत. म्हणजे आता जे सरकार सत्तेत आहे त्याच्या रेफरन्सनी आपण लोकांना बदल नको आहे असं म्हणणार आहोत, की यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये लोकांनी जो कौल दिलेला होता 2019च्या विधानसभेला त्याच्या कंपॅरिझनमध्ये आपल्याला बदल नको आहे लोकांना असं वाटतंय? नाही नाही नाही, पूर्वीच्या त्या विधानसभेच्या याला कोण आता विचारत नाही, कारण त्याच्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं, ते गेलं. लोक ज्यावेळी विधानसभेच्या निवडणुकीला मतदान करतात ते त्यांच्या समोर असलेल्या सरकारच्या कामगिरीवर, त्या सरकारवर जर ते नाराज असतील तर ते जास्त प्रमाणात बाहेर पडतात आणि ते बदलण्याची भाषा करतात. तुम्हाला या विधानसभेच्या निवडणुकीत कुठेही तसं वातावरण दिसलं नाही. राजू वाघमारेजी, मी हा प्रश्न अशासाठी विचारतो आहे की 2019ला लोकांनी जो कौल दिलेला होता, जो स्वतः लोकांनी दिलेला, जनतेने दिलेला कौल होता, त्याच्यानंतर जो प्रयोग झाला महाविकास आघाडीचा तो सुद्धा जनतेने केलेला प्रयोग नव्हता, तो पक्षांनी केलेला प्रयोग होता. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार गेलं, महायुतीचं सरकार आलं, हा सुद्धा पक्षीय पातळीवर झालेला प्रयोग होता. जनतेने आपलं ह्याच्यामध्ये कुठेही मत नोंदवलेलं नाही. 2019च्या विधानसभेनंतर विधानसभेसाठीचं मतदान आत्ता होत आहे. नाही, विधानसभेचं जे मतदान होतं, आपण एक लक्षात घ्या की मानसिकता जी लोकांची असते ती कधीच 2019चा काय कौल होता तिकडे जात नाही. मानसिकता जी असते की आत्ताचं सरकार काय होतं, गेल्या 1.5-2 वर्षामध्ये काय झालं, गेल्या 4 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये काय झालं, त्याच्यामध्ये जर सरकार बदललं असेल तर त्याच्यात काय बदललं, कोणी कशी कामगिरी केली, त्याच्यावर अवलंबून असतं. ते काय 2019 पर्यंत जाण्याचा कोणाला प्रश्नच येत नाही. प्रश्न असतो की आता याच्या पुढे, हे आत्ताचे पब्लिक मेमरी इज व्हेरी शॉर्ट मेमरी. तर आत्ताचं जे पब्लिकनी काम, आत्ताचं काय झालंय, पुढचं काम आम्हाला काय अपेक्षित आहे, त्याच्यावर लोक मतदान करतात. आणि त्याच्यामुळे लोक त्या पद्धतीने बाहेर आलेली नाहीत. लोकसभेमध्ये एक वेळ थोडंफार वातावरण खोटं नरेटिव्ह सेट केल्यामुळे विरोधकांनी, महाविकास आघाडीने आणि इंडियानी जे खोटं नरेटिव्ह, INDIA जे खोटं नरेटिव्ह सेट केलं होतं की संविधानात बदल आणणार, आरक्षण जाणार, मुस्लिमांना वेगळं आरक्षण, SC STचं आरक्षण जाणार, या खोट्या नरेटिव्हनी जे वातावरण तयार झालं होतं ते थोडंफार असं बदलाचं थोडंफार वाटत होतं, पण त्याचाही फायदा काही झाला नाही विरोधकांना. आणि आता तर लोकांच्या लक्षात आलं की बाबा हे संविधान बदलण्याचा काही प्रश्नच येत नाही, आरक्षण बदलण्याचा काही प्रश्न येत नाही. महायुती तर प्रत्येक तालुक्यामध्ये संविधान भवन बांधते. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले जब तक सूरज चांद रहेगा तब तक बाबा का संविधान कायम रहेगा. मोदी साहेबांनी हे स्पष्टपणे शिवाजी पार्कच्या सभेमध्ये आदरणीय पंतप्रधान साहेबांनी सांगितलंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का संविधान
का तो सवाल ही नहीं, अपना देश जब तक है तब तक वो संविधान रहने वाला ठीक आहे. म्हणजे ज्या ज्या गोष्टी लोकसभेला काय म्हणतात त्याला मारक ठरलेल्या होत्या किंवा लोकसभेला ज्याच्यामुळे चित्र फिरलं असं मानलं जात होतं, ते सगळं ग्राउंड एक प्रकारे गेल्या 6 महिन्यामध्ये क्लिअर झालेलं आहे असं तुम्ही म्हणत आहात. उदय आहेरजी, आपल्याला काय वाटतं लोकसभेमध्ये अजित पवारांना तुमच्या पक्षाला ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळालेला होता त्या तुलनेमध्ये विधानसभेला नेमक्या काय सुधारणा केलेल्या आहेत? गेल्या काही दिवसामध्ये कशा प्रकारे ग्राउंड क्लिअर झालं ज्याच्यामुळे लोकसभेच्या तुलनेमध्ये जास्त जागा तुम्हाला मिळतील असं तुम्हाला वाटतं? नाही नाही, याच्यामध्ये मला एक गोष्ट महत्वाचा विषय मला आपल्या निदर्शनास आणून द्यायचा आहे की सुरुवातीला अतिरिक्त मुख्य निवडणूक आयुक्त श्री कुलकर्णी यांची या ठिकाणी एक बाईट दाखवण्यात आली आणि त्या बाईटमध्ये त्यांनी असं म्हटलं की शेवटच्या 2-3 तासामध्ये मतदानाला बाहेर पडतात असा त्यांचा गेल्या काही निवडणुकांमधला अनुभव आहे. खरं तर सर्वच राजकीय पक्षांनी याच्यावर लक्ष देण्याची गरज आहे की शेवटच्या 2-3 तासातच मतदार मतदानाला नेमकं बाहेर का पडतात, याच्या पाठीमागचं नेमकं इंगित काय आहे. आणि आपण आपलं हे एकूणच आपण ज्या वेळेला संविधानाच्या गोष्टी बोलतो, आपण ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर या लोकांच्या विचारधाराच्या गोष्टी बोलतो, त्यावेळेला या महाराष्ट्रामध्ये नेमकं असं का घडतंय की शेवटच्या 2-3 तासामध्येच मतदार बाहेर पडतात, याच्याकडे मला खरं तर लक्ष वेधायचं आहे. दुसरा आपण जो प्रश्न विचारलात त्यामध्ये गोष्ट अशी की जसं आता मगाच्या वक्त्यांनी सांगितलं, संविधान बदलणार की काय, नाही तुम्हाला नेमका कशाकडे अंगुली निर्देश करायचा आहे? तुम्हाला काय नेमकं सजेस्ट करायचं आहे शेवटच्या 2-3 तासात मतदार बाहेर पडतात? आणि मला एकच गोष्ट म्हणायची आहे की याच्याकडे खरं तर हे निवडणूक आयोगाचं अपयश आहे का? ह्या सगळ्या गोष्टी शेवटच्या 2-3 तासामध्ये आपण तर मोठमोठ्या जाहिराती सगळीकडे निवडणूक आयोग देत असतं, प्रत्येक वेळेला निवडणूक आयोग मोठ्या मोठ्या जाहिराती देऊन लोकांना आवाहन करत असतं. मोठे मोठे सेलिब्रिटीज, राजकीय नेते हे सगळे अगदी सकाळच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी अगदी खेळाडू असतील, राष्ट्रीय खेळाडू जे कोणी महाराष्ट्रात राहतात ते लोक प्रत्येक निवडणुकीत, देशाची निवडणूक असेल तर देशभरातनं ते आवाहन केलं जातं अगदी सकाळच्या सुरुवातीच्या 2 तासातच की तुम्ही मतदानाला बाहेर पडा. परंतु अनेक निवडणुकांचा दाखला ज्या वेळेला अतिरिक्त मुख्य निवडणूक आयुक्त देतात की मागच्या 2-3 निवडणुकांमध्ये असं निदर्शनास आलेलं आहे, याचा अर्थ हे कुठेतरी निवडणूक आयोगाचं अपयश आहे का? नाही, मला प्रॉब्लेम काय? शेवटच्या 2-3 तासात मतदार बाहेर पडले तर प्रॉब्लेम काय? म्हणजे त्यामुळे काय बिघडणार आहे किंवा त्यामुळे काय बेकायदेशीर अनैतिक होणार? माझा प्रश्न अतिशय बरोबर आहे अमोलजी. फक्त मला याच्यामध्ये एकच गोष्ट सांगायची आहे, माझ्या तोंडून वधवून घेण्यापेक्षा ते ओपन सिक्रेट आहे, ते सगळ्यांना माहिती आहे. त्या गोष्टी टाळल्या जायला पाहिजेत, एवढं फक्त मला या ठिकाणी म्हणायचं आहे. त्या गोष्टी टाळायला पाहिजेत आणि त्या टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष, एकूणच सर्व मीडियाची यंत्रणा, सर्वच अधिकारी वर्ग आणि एकूण सगळे आपण जे लोकशाहीला, संविधानाला मानतो, तर प्रत्येकाने याच्याविषयी खरं तर जागरूकता आणून पुढच्या निवडणुकांमध्ये याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. ते ओपन सिक्रेट आहे, ते मी आता राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून या ठिकाणी बसलेलो आहे, ते माझ्या तोंडून काही वधून घेऊ नका अशी माझी आपल्याला विनंती आहे. परंतु इट इज ओपन सिक्रेट, आपण त्याच्याविषयी फार काही मी या ठिकाणी बोलू इच्छित नाही. तुम्ही तुमची निरीक्षणं नोंदवू शकता, मला असं वाटतं. ठीक आहे, तुमची चॉईस आहे. प्रवीण दरेकर, त्यांना मला वाटतं प्रवीणजी तुम्हाला याच मुद्द्यावर काही बोलायचं आहे? नाही, माझं त्यांच्यापेक्षा वेगळं मत आहे. बरं, त्यांनी निवडणूक आयोगाच्या संदर्भात जे काही भाष्य या ठिकाणी केलं, मी निवडणूक यंत्रणेचं मनापासून अभिनंदन करेन. कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकदम अव्यवस्था त्या ठिकाणी होती. म्हणजे बूथ असतील, गर्दी असेल, सफोकेशन असेल, पाणी असेल, जास्त संख्येचे केंद्र असतील, हे आम्ही लोकसभेत पाहिल्यानंतर, कारण मी हे स्वतः जगलेलो आहे. कारण आमच्याकडे पियुष गोयल जेव्हा खासदार आमचे उमेदवार होते ते आणि आम्ही जेव्हा फिरत होतो तेव्हा ते व्यथित व्हायचे की अशा प्रकारे लोक येऊन जात आहेत. आमच्याकडे ठाकूर विहिरीला तर कांदिवली पूर्वेला शेकडो लोक परत गेली आणि त्यावेळेला मग भारतीय जनता पार्टीनी खास या निवडणुकीमध्ये काय त्रुटी आहेत, का कमी मतदान होतं, व्यवस्थेत काय दोष आहेत का, तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आयोगाशी संपर्क साधला, बैठका केल्या आणि आयोगाने त्या ठिकाणी छोटे बूथ केले, व्यवस्था नीट केली आणि त्याच्यामुळे आज पर्सेंटेज वाढीची जी वेगवेगळी कारणं आहेत त्याच्यामध्ये आयोगाचं व्यवस्थापन
हे निश्चितच त्या ठिकाणचं कारण आहे. आणि म्हणून जर एवढी यंत्रणा काम करते, व्यवस्था लावल्या, तर त्यांच्याविषयी सुद्धा कौतुकाचे 2 शब्द निश्चितच गेले पाहिजे. कारण आम्ही लोकसभेच्या वेळेला आयोग किंवा निवडणूक यंत्रणेवर त्या ठिकाणी टीका केली होती. ठीक आहे, आपल्याबरोबर संजय लाखे पाटील सुद्धा आहेत, ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आहेत. लाखे पाटील जी, इथे चर्चा सुरू आहे मतदानाची सध्याची टक्केवारी, त्याच्यामध्ये फारसा काही बदल, ऐतिहासिक असा काही बदल होताना दिसत नाही, त्याचे नेमके अर्थ. आणि दुसरा मुद्दा त्याला जोडून असा आलेला आहे की शेवटच्या काही तासांमध्ये मतदानाला जे काही मोठ्या प्रमाणात लोक बाहेर पडत आहेत त्याची कारणं ओपन सिक्रेट आहेत, अशा प्रकारे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते या ठिकाणी मुद्दा मांडतायत. आपण कसं पाहता मतदारांचा रिस्पॉन्स आणि शेवटच्या काही मिनिटांमध्ये, तासांमध्ये वाढणारी मतदानाची गर्दी याकडे? मुळामध्ये हे जे काय मतदान आज झालंय, हो, याची आकडेवारी येईपर्यंत जसं आपण मागच्या लोकसभेला बघितलं की आधी जाहीर केले जाणारे आकडे आणि नंतर येणारी मतदानाची आकडेवारी यामध्ये तफावत असते. हे आकडे वाढते असतात. आता मी माझ्या गावाला जाऊन मतदान करून आलो. हो, मी 5:15 वाजता मतदान केलं. बरं, 1150 पैकी 1000 त्या ठिकाणी मतदान झालेलं होतं. ओके, आणि जे चित्र दिसतंय राज्यामध्ये, ओके, 65 ते 67% पर्यंत मतदान होईल. मुंबई सारख्या एरियामध्ये थोडंफार कमी मतदान होईल, पण इन जनरली 65 ते 67% मतदान होईल. आणि हा आकडा काही कमी आहे असं काही मानायचं कारण नाही. परंतु जी काही राज्यामध्ये आज परिस्थिती आहे, आता आपण चर्चा करणार आहोत कोण जिंकणार आहे कोण हरणार आहे. त्या ठिकाणी सुरुवातीलाच मला एक गोष्ट नमूद केली पाहिजे की कोण जिंकणार कोण हरणार यापेक्षा नोटाबंदीचा या निवडणुकीमध्ये भयानक असा पराभव झालेला आहे. जी काय आकडेवारी काल निवडणूक आयोगाने जाहीर केली, आजचे आकडे त्यामध्ये नाहीत. 600 कोटी रुपयाची कॅश त्यांनी पकडली. आता हे 600 कोटी रुपये कसे आहेत? शहाजी बापूच्या गाडीमध्ये 15 कोटी होते, त्यातले 5 कोटी पकडले, ते नंतर कुठे गेले माहित नाही. आणि काल विनोद तावडेजीच्या याच्या बरोबर त्यांच्या रूम मध्ये, त्यांच्या नावाच्या रूम मध्ये बुक झालेल्या 10 लाख रुपये पकडले. पण तुझे सगळं वाटप आहे ते 15 कोटीचं वाटप त्या ठिकाणी आहे. म्हणजे किती मोठ्या प्रमाणावर या राज्यामध्ये या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षाच्या वतीनं आणि विशेषतः भारतीय जनता पक्ष आणि एकनाथराव शिंदेची सेना यांच्या वतीनं आणण्यात आलेला आहे. याचाच अर्थ असा आहे की जे काही नोटाबंदीचे उद्दिष्ट माननीय नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते त्याचा या राज्यामध्ये आणि देशामध्ये धडधडीत पराभव झालेला आहे. या ठिकाणी मी पहिल्यांदाच या ठिकाणी ठीक आहे, नोटाबंदीचा पराभव हा एक वेगळा इंटरेस्टिंग मुद्दा तुम्ही कॉइन करता आहात आणि राजू वाघमारे हात वर करतायत, त्यांना त्याच्याविषयी काहीतरी बोलायचं वेगळा होऊ शकत नाही. ठीक आहे, राजू वाघमारेजी, हा एक मुद्दा आपण घेऊ, मग पुढच्या मुद्द्यावर मी लाखे पाटीलजी येतो तुमच्याकडे. राजू मला वाघमारे, लोकशाही जगवायची असेल तर पैशाचा राजकारणामध्ये वापर कमी केला पाहिजे. त्यामुळे हा मुद्दा खरं आहे. लाखे पाटीलजी, तुमचा मुद्दा लक्षात आला, मात्र हा एक इंटरेस्टिंग कॉइनचा वापर करा, चांगली कॉइन केली. बिटकॉइन कॉइनचा वापर करा. नाही कसं आहे, हॅलो संदर्भात लाखे साहेब बरोबर आहे. अरे मला बोलू तर द्या, एकेकाचे मुद्दे ऐकून घेऊ. राजू वाघमारेजी, अहो बोलू तर द्या. बोला. आज जाऊन तुम्ही राजू वाघमारे, बरोबर आपण आहे, बोला. नोटाबंदीचा पराभव ते म्हणताय, नोटाबंदीचा पराभव ते म्हणताय कारण महाविकास आघाडी बिटकॉइनच्या माध्यमातून नोटा महाराष्ट्रात घेऊन येते आणि भारतात घेऊन येते. हजारो करोडो रुपयाचे बिटकॉइन दुबईमध्ये विकायचे आणि त्याचा पैसा लोकशाहीच्या म्हणजे मारक करण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला पण आणि आताच्या विधानसभेच्या निवडणुकीला पण घेऊन आलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना नोटबंदीचा काही फरक पडत नाही. ते मोर ऍडव्हान्स आहेत. ते जास्त हजारो कोटी रुपये ते त्या बिटकॉइनच्या माध्यमातून आणणारी त्यांची संस्कृती आहे. आता फक्त 2 नावं आलीत. एक नाना पटोलेजींचं नाव आलंय आणि सगळ्यात पहिलं नाव आलेलं आहे ते सुप्रियाताईंचं नाव आलंय. पण अशी आमची माहिती आहे की याच्यामध्ये उभाटाचे पण महाविकास आघाडीचे पुष्कळ नेत्यांची नावं आता निघणार आहेत. त्याच्यामुळे मी आजच तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी आजच सांगतो की याची रितसर कंप्लेंट आम्ही डीजी ऑफ पोलीसला केलेली आहे की याच्यामध्ये जे लोक इन्व्हॉल्व आहेत या ऑडिओ क्लिप मध्ये ज्यांची नावं आलीत, मग ते कितीही मोठे असो, या सगळ्यांची चौकशी करा.
कारण ठीक आहे, या सगळा निवडणुकीमध्ये मामला जो झालेला आहे, पैशांचा हा वापर आणि फेमाच्या दोन्हीकडून होणारे अंतर्गत आरोप येतो. प्रत्यारोप याविषयी आपण बोलूया. आपल्याकडे भरपूर वेळ असणार आहे. सविस्तर 1 बाय 1 मुद्दा घेऊन आपण चर्चा सुरू ठेवणार आहोत. आणि अजूनही मतदान सुरू आहे. 6 वाजण्यापूर्वी जे मतदार मतदान केंद्रांवर आलेले आहेत ते मतदान करू शकतात आणि त्यामुळे अंतिम आकडेवारी यायला आपल्याला अजून काही तास वाट पाहावी लागेल. या निमित्ताने आपण आता चर्चा करणार आहोत आणि थोड्याच वेळात महापोलचे आकडे अंदाज नेमका काय सांगतायत यावर सुद्धा पुढारी न्यूजची नजर असणार आहे आणि त्या अनुषंगाने देखील आपण चर्चा करणार आहोत. सध्या आपल्यासोबत प्रवीण दरेकर, राजू वाघमारे, उदय आहेर, संजय लाखे पाटील आणि डॉक्टर आशा मिरगे आहेत. डॉक्टर आशा मिरगे यांच्यापासून या सेगमेंटला आपण सुरुवात करूया. आशाजी, मागच्या सेगमेंटपर्यंत जिथपर्यंत ज्या मुद्द्यावर येऊन ही चर्चा आपण थांबवलेली होती तो होता नोटाबंदीचं अपयश विरुद्ध बिटकॉईनचा नवा मुद्दा जो समोर येतो आहे. आपल्याला काय वाटतं, ज्या प्रकारे पैशांचा या निवडणुकीमध्ये वापर झाला तो योग्य की अयोग्य हा वेगळा मुद्दा आहे, मात्र तो झाला ही वस्तुस्थिती आपल्याला म्हणायला लागेल. ज्या प्रकारचे आकडे सध्या समोर येत आहेत त्यावरून शेवटच्या टप्प्यात हे जे आरोप झालेले आहेत यावर आपलं काय म्हणणं आहे? खरं तर मला तेच सांगायचं होतं की निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे. हो, परंतु हाच उत्सव सध्या नॉट ओन्ली पैसा बट दहशत आणि गुंडागर्दी याच्यामध्ये सुद्धा त्या लोकशाहीचा सध्या मर्डर होतोय. आता जी चर्चा आपली चालू होती की पैशांच्या तावडीत आपली ही लोकशाही सापडली आहे का, तर निश्चितच सापडलेली आहे. हो. कालचे दिवसभराच्या घटना खरोखर सांगा की फोन पेच्या काळामध्ये पाकिटांमधले भरलेले पैसे कुठल्या तरी हॉटेलच्या रूम मध्ये सापडतात. याचे आहेत का त्याचे आहेत, पण ते कोणाचे तरी आहेत. म्हणजे ही निवडणूक 100% पैशांच्या तावडीत सापडलेली आहे. विषय क्रमांक 1. विषय क्रमांक 2, मला राजूजींना एक गोष्ट सांगायची आहे की बिटकॉईन बद्दल जरूर बोला, पण जरा सिद्ध तर होऊ द्या. बिटकॉईनची ऑडिओ आल्याबद्दल माननीय सुप्रियाताईंनी स्वतःच सायबर क्राईमकडे तक्रार केलेली आहे आणि तसंच नाना पटोले साहेबांनी स्वतः की हा आवाज आमचाच आहे काय, हा पहिलं आम्हाला सिद्ध करून द्या, कारण तो आमचा आवाज नाही. ते आरोप सिद्ध होऊ द्या, मग आपण त्यांच्याबद्दल बोलू. कारण केलेले आरोप कसे असतात हे आपल्याला अशोक चव्हाण साहेब आणि अजित दादा यांच्यावर याच बीजेपीच्या लोकांनी प्रचंड प्रमाणात माननीय आदरणीय पंतप्रधान महोदयांनी केलेल्या आरोपाच्या तिसऱ्याच दिवशी काय घडलं आणि तिसऱ्याच महिन्यात कशी क्लीन चिट मिळाली हे उघड्या डोळ्यांनी सगळ्या मतदार राजांनी पाहिलेलं आहे. इतके आरोप झालेले आहेत आशाजी, त्यातले काय काय सिद्ध होणार आहेत? म्हणजे आता झालं, मतदान संपलं, खेळ संपला, लोकांनी आपलं मतदान नोंदवलेलं आहे. आता खरंच तुम्हाला असं वाटतंय की या सगळ्याची चौकशी होईल आणि एंड रिझल्ट पर्यंत या सगळ्या गोष्टी घेऊन यंत्रणा जातील? चौकशी व्हायलाच पाहिजे. चौकशी होईलच. आणि का नाही होणार? जर 70,000च्या सिंचन घोटाळ्याची चौकशी होऊन क्लीन चिट मिळू शकते, आदर्श घोटाळ्याची चौकशी होऊन क्लीन चिट मिळू शकते, तर या बिटकॉईन आणि ऑडिओ नोटा सापडल्या याची चौकशी का नाही होणार? होईलच. पहिला विषय. दुसरा महत्वाचा विषय जे एकदम सुरुवातीला आपली चर्चा चालू होती की लोकांचं मतदान टक्का वाढल्याचं वगैरे, फार मतदानाचा टक्का वगैरे वाढलेला नाहीये. त्याच्यात कुठल्याही पक्षाचा काहीही रोल नाही आहे. आणि मग हे असं का घडलं? तर मुळात मतदारांना, मतदार राजाला, सरकार जे काय जनता मायबाप आहे तिला या सगळ्याच राजकारण्यांनी जरा जास्तच गृहीत धरलं. आम्ही निवडून कुठे येतो, आम्ही सत्ता कुठे स्थापन करतो. आज सकाळी सकाळी मी आपल्या माननीय मुख्यमंत्री महोदयांचं एक वक्तव्य ऐकलं की 2019 मध्ये स्थापन झालेली सत्ता ही अनैसर्गिक होती. मग माझा प्रश्न आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना की 2.5 वर्ष ती सत्ता तुम्हीच स्वतः पाडेपर्यंत तुम्ही त्याच्यात का सामील झाले? कोणी बंदूक लावली होती की कोणी अपहरण केलं होतं का कोणी काही धाक दाखवला होता कुठला तरी आईस सारखं इन्कम टॅक्स सीबीआय ईडीचा? आपण स्वतः त्यात होता 2.5 वर्ष, बरोबर. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट, एक आता दादा म्हणाले की मतदान हे शेवटच्या 1.5 तासात जास्त होते आणि ते ओपन सिक्रेट आहे वगैरे. ओपन ठीक आहे. आपल्यासोबत भाजपचे नेते प्रवीण दरेकर जे आहेत. प्रवीणजी, नैतिकता आणि अनैतिकतेचा मुद्दा आपण चर्चा करत होतो. ज्याप्रमाणे आशाताई म्हणत होत्या की 2019चा कौल जर अभेरला तर मग 2.5 वर्षांपूर्वी तरी काय केलं? हा सगळा नैतिकता अनैतिकतेचा प्रश्न या सगळ्या निवडणुकीमध्ये आला. कशा प्रकारे मतदारांनी या सगळ्याकडे पाहिलं? नाही, मला वाटतं
नैतिकता अनैतिकता याच्यावर वेगळी चर्चा होऊ शकते. खरं म्हणजे आम्हाला त्यावेळेला महायुती म्हणून शिवसेना भाजपला त्या ठिकाणी महाराष्ट्रातील जनतेनं काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात कौल दिला होता आणि त्याच्यामुळे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या शिवसेनेला जी मतं पडली ती महायुती म्हणून पडली. मोदी साहेबांचा फोटो लावून पडली, बाळासाहेबांचा फोटो लावून पडली आणि नंतर त्यांनी सत्तेसाठी काय केलं महाराष्ट्राने पाहिलंय. आणि त्याच्यामुळे नैतिकतेच्या अनैतिकतेच्या गोष्टी करू नये, त्याच्यावर एक वेगळी चर्चा होईल. माझं एवढंच म्हणणं आहे की दुसऱ्याकडे एक बोट दाखवताना 4-4 बोटं आपल्याकडे त्याचं भान आपण ठेवलं पाहिजे. आता नोटाबंदीचा विषय केला, आता नोटाबंदीचा आणि याचा काय संबंध आहे? आता जर आपण ज्याला आपण समाजात व्हाईट कॉलर चिटिंग म्हणतो तशा प्रकारच्या काही लोकांच्या कामं असतात. आता बिटकॉईन हा काय प्रकार आहे? तर बिटकॉईनमध्ये त्या ठिकाणी काळा पैसा इन्व्हेस्ट केला जातो आणि त्याच्यामध्ये नंतर एजंटच्या थ्रू त्या ठिकाणी डिजिटली व्यवहार होतात. नंतर एजंट त्या ठिकाणी कॅश देतो. म्हणजे हा फक्त व्यवहार दिसत नाही, आभासी असतो हा सगळा व्यवहार. मग आपण जी दिसते ती चोरी आणि जी दिसत नाही डिजिटली त्याला काय म्हणायचं? बरं, एक ट्रान्झॅक्शन 150 कोटीचं, तुम्ही 8 लाखाच्या आमच्या तावडे साहेबांचं जी गोष्ट अजून प्रूव्ह व्हायची आहे आणि 150 कोटीचं एक ट्रान्झॅक्शन, अशी किती ट्रान्झॅक्शन झाली असतील? त्याच्यामुळे मला वाटतं काय की वेगवेगळे प्रकार प्रत्येकाचे आहेत. आता आपण नैतिकतेच्या गोष्टी या ठिकाणी करतायत. आता खालच्या पातळीवर कुणीच त्या ठिकाणी बोलू नये, वागू नये. या निवडणुकीत कमी जास्त प्रमाणात सगळ्याकडून तथ्य तसं पाळलं आणि काही निवडक लोकांनी आपल्या स्वभावाप्रमाणे काही भाष्य केली असतील, वक्तव्य केली असतील. परंतु आपण बघाल की आमच्या भारतीय जनता पार्टीच्या जे वरिष्ठ सगळे नेते आहेत, अगदी पंतप्रधानपासून अमित भाईंपासून देवेंद्रजींपासून ते सगळे केंद्रातनं आलेले आणि राज्यातले नेते, कारण काही वक्तव्यांमुळे लोकसभेमध्ये त्या ठिकाणी निश्चितच त्याचं काहूर माजवलं गेलं, त्याचा काही अंशी आम्हाला दुष्परिणामी झालेत आणि त्याच्यामुळे आमच्याकडून त्या ठिकाणी वक्तव्यात सुद्धा समंजसपणा ठेवण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे उदाहरणार्थ काय सांगता येईल आपल्याला? नैतिकता अनैतिकता वरिष्ठ नेत्यांनी लोकसभेमध्ये असा काय प्रचार केला होता जो यावेळी केला नाही? भटकती आत्मा. नाही, आपण त्या ठिकाणी शब्द असतात, काही ठिकाणी कोणाला काही वक्तव्य केलेलं आवडत नसतं, त्याचा अर्थ विपर्यास वेगळा करतात. आता झालेल्या गोष्टी पुन्हा आपण आमच्या माध्यमातून काय ते सांगण्याची किंवा वदवण्याची आवश्यकता नाही आहे. तो झाला आता इतिहासाने, त्याचं बोललो ना मी, आम्हाला त्याचं नुकसानही त्या ठिकाणी झालं. परंतु या वेळेला आपण बघाल की आमचा जो प्रचार झाला, आज मोठ्या प्रमाणावर मतदान का झालं, भारतीय जनता पार्टीला सुद्धा मतदान किंवा येणाऱ्या जागा का निवडून येणार आहेत, तर आमच्याकडे जो वोट जिहाद होता त्यावेळेला, वोट जिहादच्या वेळेला आमच्यावर टीका केली गेली आणि देवेंद्रजी बोलले या महाराष्ट्रासाठी त्या ठिकाणी आमचा महाराष्ट्र धर्मयुद्ध पुकारा. आणि मी आज सांगतो, महाराष्ट्रातील जनता त्या ठिकाणी जर विशिष्ट समुदायाचे लोक एकत्रित येत असतील आणि आपल्यावर त्या ठिकाणी जर काही दादागिरी करून सत्ता काबीज करायला मदत करत असतील किंवा करत असतील, त्यांचा त्या ठिकाणी येऊन नोमानी कोण फतवे काढणार असेल, काही अटी शर्ती काँग्रेस मान्य करणार असेल, हे पटलेलं नाही. त्याची सुद्धा रिॲक्शन जे काय मतदान वाढलंय त्याच्यामध्ये या ठिकाणी निश्चितपणे आहे आणि त्याच्यामुळे निवडणूक यंत्रणा आमच्या लोकांनी व्यवस्थित त्या ठिकाणी राबवली. म्हणजे प्रवीण दरेकरजी, जस्ट टू क्लॅरिफाय, मला हा मुद्दा नीट समजून घेण्यासाठी मी तुम्हाला विचारतो आहे की वोट जिहादचा मुद्दा प्रामुख्याने समोर आल्यामुळे आणि या सगळ्या गोष्टी प्रकर्षाने आपल्या पक्षांनी समोर आणल्या, त्याच्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढायला फायदा झाला असं तुम्हाला म्हणायचंय? 100% तो एक त्यातला पार्ट आहे. कारण मी आता निवडणुकीचा निकाल येईल त्यावेळेला आपल्या लक्षात येईल. पहिलं त्या ठिकाणी कंटाळा करायची लोक जायची नाहीत, परंतु लोकसभेला जे काय झालं, जे काय चित्र दिसलं आणि त्यानंतर नोमानीचं वक्तव्य, नाना पटोलेंनी 17 मागण्यांना दिलेली मान्यता, हे सगळं या राष्ट्रप्रेमी जनतेला आवडलं नाही आणि मग तीही घरातनं बाहेर पडली. आणि आपण बघाल मतदानामध्ये जो काही टक्का वाढलाय त्याचा परिणाम आपल्याला बघायला मिळेल. ठीक, म्हणजे मध्यमवर्गीय मोठ्या संख्येने बाहेर पडले यामुळे असं तुम्ही म्हणताय. आमच्या एकच हो,
एक मिनिट, आणखी दुसरं एक कारण आहे. आमची जी पालक संघटना आहे, मातृसंस्था RSS, यांनी त्या ठिकाणी मतदान जास्तीचं करावं अशी मतदान परिष्कार अशा प्रकारची एक मोहीम घेतली. आणि त्यांनी मतदान करा, जास्तीचं मतदान करा, हे अगदी घराघरात जाऊन पत्रकं वाटून कॅम्पेनिंग करून सांगितली. त्याचाही काही अंशी मतदान वाढण्यावर त्या ठिकाणी निश्चितच परिणाम झालाय. आणि लाडक्या बहिणींचं प्रमाण आपण बघाल, सगळ्या बूथवर, सगळ्या विधानसभांमध्ये लाडक्या बहिणींचं किंवा महिलांचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलंय. कारण त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना आणल्या त्याचं प्रतिबिंब आमच्या सभांमध्ये होत होतं, आमच्या रॅलीना होत होतं. आणि आता मतदानाच्या रांगेत सुद्धा मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींची चित्र आपण पाहिली असतील, जी मतात परावर्तित झालेले आपल्याला बघायला मिळतील. ठीक आहे. या सगळ्या मुद्द्यांमध्ये जे दोन प्रमुख मुद्दे होते, पुन्हा एकदा आपण शिंदेच्या शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते राजू वाघमारे आपल्या बरोबर आहेत. राजूजी, तुम्ही मगाशी हात वर करत होता बिटकॉईनच्या सगळ्या विषयासंदर्भात, त्याविषयी आपण बोलाच. मात्र हा जो वोट जिहादचा नॅरेटिव्ह समोर आलं, ही वस्तुस्थिती आम्ही मांडली, त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढली असं भाजपचे नेते म्हणत आहेत. आपण मित्रपक्ष आहात, आपल्याला हे मान्य आहे की यामुळे मतदानाच्या टक्केवारीमध्ये निश्चित सुधारणा झाली? गोष्ट लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात आणि ते राहत असताना ज्यावेळी एका विशिष्ट समुदायाच्या लोकांची मतांची टक्केवारी विशिष्ट बूथवरची जर आपण बघाल तर ती अगदी 97%, 98% असे मतदान ज्यावेळी होतात, त्यावेळी बाकीच्या समुदायाला पण असा प्रश्न पडणं साहजिकच आहे की जर हे लोक अशा पद्धतीने मतदान करू शकतात तर आपण का करू नये. हा नॅचरल माणसाचा स्वभाव आहे. काही जणांना वाटतं की बाबा जर समोरचा त्या पद्धतीने मतदान करू शकतो तर मी का नाही करू शकत. आपण पण सगळ्यांनी केलं पाहिजे. आपण पण घरात बसता कामा नये. आपण पण बाहेर जाऊन मतदान केलं पाहिजे. आपलं हक्काचं मतदान आहे. त्याच्यामुळे हा जो प्रकार आहे हा नक्कीच झालेला आहे आणि या प्रकारामुळे नक्कीच मतदानाची टक्केवारी सुद्धा वाढली. मला दुसऱ्या एका गोष्टीचं बोलायचं आहे की मगाशी बोलताना त्या मॅडम ज्या बोलल्या, डॉक्टर मॅडम, की मुख्यमंत्री साहेब त्यावेळी त्या पक्षामध्ये होते, पण मुख्यमंत्री साहेब काय करत होते. तर मला त्यांना हेच सांगायचं आहे की त्यांनी अभ्यास केला पाहिजे, सगळ्या बातम्या बघितल्या पाहिजेत आणि मगच बोलणं करायला पाहिजे. कारण मुख्यमंत्री साहेबांनी त्या गेल्या 2 ते 2.5 वर्षात महाविकास आघाडीच्या काळात पुष्कळ वेळा मुख्यमंत्र्यांना सांगितलं. मुख्यमंत्री आताचे जे आमचे शिंदे साहेब आहेत त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलं, स्वतः शिंदे साहेबांनी सांगितलं की आपण महाविकास आघाडीमधून बाहेर पडायला पाहिजे. हे काही बरोबर नाही आहे. आपली शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांची. ठीक आहे. या क्षणाची एक मोठी बातमी येते आहे. इलेक्ट्रोल एज नुसार राज्यामध्ये पहिला अंदाज येतो आहे आणि यानुसार मवियाला सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज या पहिल्या एक्झिट पोलमधून समोर येतो आहे. यामध्ये मविया 150 जागा तर महायुतीला 121 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. भाजप 78 आणि काँग्रेसला 60 जागा मिळण्याची शक्यता या अंदाजामध्ये वर्तवण्यात आलेली आहे. मविया 150 आणि महायुती 121 हा पहिला अंदाज आलेला आहे. मतदान संपल्यानंतरचा हा पहिला एक्झिट पोल. भाजप आणि महायुतीला या ठिकाणी महाविकास आघाडीपेक्षा कमी जागा मिळतील असा अंदाज आहे. इलेक्टोरल एजचा हा एक्झिट पोल आहे आणि त्यांच्या सर्वेनुसार महायुती 150 जागांवर जाईल, म्हणजेच अर्थातच 145 प्लस जाईल. 150च्या आसपास महाविकास आघाडी पोहोचेल असा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलेला आहे. या सगळ्याविषयी आपण चर्चा करतो आहोत. मात्र ग्राफिक्सच्या माध्यमातून पुन्हा एकदा पहा. इलेक्टोरल एज 121 महायुती, मविया 150 आणि इतर 12 ते 29 असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तर चाणक्याचा देखील अंदाज आपल्यापर्यंत आलेला आहे. मॅट्रिक्सने 150 ते 170 जागा महायुतीला मिळतील, मवियाला 100 ते 130 जागा मिळतील, तर इतरांना 8 ते 10 जागा मिळतील असा अंदाज वर्तवलेला आहे. चाणक्य 152 ते 160 महायुती, 130 ते 138 मविया आणि 6 ते 8 इतर असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
तर पुन्हा एकदा आपण चर्चेकडे वळूया आणि आता अर्थातच जे ताजे आकडे समोर येत आहेत तिथपासून आपल्याला ह्या चर्चेला सुरुवात करावी लागेल. संजय लाखे पाटीलजी, सध्या मविया फेवरमध्ये आहे, मवियाला बेनिफिट मिळताना दिसतोय. आतापर्यंत जे 3 ट्रेंड समोर येत आहेत त्यावरून आपण कसं पाहता या आकड्यांकडे? अमोलजी, त्यावर बोलण्यापूर्वी हो, मी गेल्या 40 मिनिटांमध्ये तुम्ही मला फक्त 40 सेकंद वेळ दिलाय. जर तुम्हाला शोपीस म्हणून या ठिकाणी जर मला बसवायचं असेल, इतका वेळ माझ्याकडे नाहीये. कृपया मी आपल्याला सांगतो, आपला आदर राखून सांगतो मी की 7 नंतर मी या चर्चेमध्ये बसणार नाही, कारण तुम्ही शोपीस म्हणून या ठिकाणी बसवताय. 40 सेकंदामध्ये तुम्ही माझा मुद्दा संपून टाकला. हे मॉडरेटिंग बरोबर नाही, हे या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला. संजय लाखे पाटीलजी, तुम्हाला 40 सेकंद वेळ मिळाला, हा मुद्दा मला मान्य आहे. मात्र तुमच्या मुद्द्यावर इतरांची मतं घेणं आणि या सगळ्या ब्रेकिंग न्यूज आणि या सगळ्या एक्झिट पोलमुळे आपल्याला कमी वेळ मिळाला असेल. मात्र आता आपण आपला मुद्दा पूर्ण करा. आपण पूर्ण वेळ घ्या. आपले पूर्वीचा आपल्याला जो मुद्दा मांडायचा आहे तो मांडा आणि या आकडेवारीविषयी सुद्धा आपलं मत. अमोलजी, गेल्या 15 वर्षापासून माध्यमात चर्चेला बसतो मी, आज पहिल्यांदा बसलेलो नाही. हो, त्यामुळे हा विषय सोडून द्या. तुम्ही माझ्यावर अन्याय करता या ठिकाणी मी सांगतो. मूळ मुद्दा असा आहे की जे माझे सहकारी जुने राजू वाघमारे या ठिकाणी म्हणतायत की बिटकॉइन संदर्भामध्ये मी या ठिकाणी तक्रार दाखल करणार आहे. माझं त्यांना जाहीर आव्हान आहे या ठिकाणी. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ज्यांना ह्या सगळ्याचं नियंत्रण करायचंय, बिटकॉइन असो किंवा नोटा असो, हिने वारंवार या ठिकाणी सांगितलेलं आहे की बिटकॉइनला या देशामध्ये परवानगी देऊ नका आणि बिटकॉइन या देशामध्ये चालू ठेवू नका. वेगवेगळ्या पद्धतीने रिपोर्ट आलेत. तर माझा प्रश्न या ठिकाणी प्रवीण दरेकर यांना आहे की भारतीय जनता पक्षाचा असा कोणता इंटरेस्ट आहे की ते या देशामध्ये बिटकॉइन चालू ठेवतायत आणि बिटकॉइनला या ठिकाणी ते संधी देत आहेत, हे बंद न करता त्यांनी. याचाच अर्थ असा आहे की बिटकॉइन मध्ये जे काही इंटरेस्ट आहेत हे भारतीय जनता पक्षाचे केंद्रापासून राज्यापर्यंत गुंतलेले आहेत आणि त्यामुळे या देशामध्ये बिटकॉइन चालू आहे. जर दिल्लीमध्ये लिकर पॉलिसीच्या साठी त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यापासून सगळ्यावर जर खटले दाखल होत असतील तर आरबीआयने सल्ला देऊन सुद्धा केंद्र सरकार बिटकॉइन बरोबर बंदी घालत नाही. त्याचा व्यापाराला या देशामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परवानगी देतं. म्हणून उद्याच या राज्याचे आयजी आणि सीपी यांच्याकडे मी अर्ज देतोय की बिटकॉइन संदर्भात जी काही पॉलिसी आणायला पाहिजे ती केंद्र सरकार आणत नाही, म्हणून यांच्यावर गंभीर गुन्हे या ठिकाणी दाखल करा. अशा पद्धतीचा अर्ज मी उद्या सकाळीच या ठिकाणी देतोय. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ज्या पद्धतीनं शायनिंग इंडियाचं वातावरण प्रमोद महाजन यांनी केलं होतं त्या पद्धतीनं गेल्या 3 महिन्यामध्ये सातत्यानं टॅक्स पेअरच्या पैशातून प्रत्येक कार्यक्रमामध्ये 100% नाही 150% पैसे खर्च करून एकनाथराव शिंदे, भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांनी वेगवेगळे कार्यक्रम घडवून आणले आणि टॅक्स पेअरच्या पैशाची या राज्यामध्ये वाट लावली. परंतु त्यातून त्यांना असं वाटत होतं की आपल्याला मतदान पडेल, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की त्यातून त्यांना मतदान पडलेलं नाही, पडणार नाही. आणि माझाही जो अंदाज आहे, आमचा अंदाज आहे, 165च्या पुढे जागा महाविकास आघाडीला या राज्यामध्ये मिळतील आणि उद्या महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री 23 तारखेला संध्याकाळी क्लिअर चित्र होऊन जाईल आणि महाविकास आघाडी परत सत्तेवर येईल. उद्धवसाहेब ठाकरे परत या राज्याचे मुख्यमंत्री होतील, या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. आणि ज्या पद्धतीने गेल्या 2 महिन्यामध्ये राज्यातील प्रशासनिक व्यवस्था असतील, पोलीस फोर्स असेल, निवडणूक आयोग असेल, अतिशय लाजिरवाणं काम यांनी या राज्यामध्ये केलंय की कोण समोरचा आरोपी आहे, त्याचा पक्ष कुठला आहे, त्याची विचारसरणी कुठली आहे हे बघून त्याला सवलत द्यायची का गुन्हे दाखल करायचं, अशा पद्धतीनं राज्यामध्ये ज्याला आपण बनाना स्टेट म्हणतो त्याच्यापेक्षाही वाईट पद्धतीनं प्रशासन या राज्यामध्ये चालू आहे. आणि त्या तसं असताना सुद्धा या राज्यातील जनतेचे मी आजच आभार मानेल, त्यांनी सद्बुद्धीला सामोरं जाऊन शरद पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा राहुल गांधी असतील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून चांगल्या राज्यासाठी महाराष्ट्राचं नेतृत्व महाराष्ट्रानेच करायला पाहिजे यासाठी मतदान केलंय. चांगल्या नेतृत्वासाठी मतदान केलेलं आहे असा आपला दावा आहे. आपण आपला मुद्दा मांडलेला आहे. इथे पुन्हा एका ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर हे जे आतापर्यंत 4 एक्झिट पोल समोर येत आहेत त्यामध्ये एक एक्झिट पोल हा महाविकास आघाडी सत्तेत येईल असं दाखवतो आहे. 3 एक्झिट पोल हे महायुतीच्या बाजूनी सध्या कलताना दिसत आहेत.